रवींद्र वायकर, आता तू मस्त घोटाळे कर। रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये करोडो रुपये खाल्लेत। करोडोंचा त्या भूखंड खाण्यामध्ये घोटाळा केलाय। पण जेव्हा ते उद्धव ठाकरे गटामध्ये होते, शिवसेनेमध्ये होते, तेव्हा या भाजप शिंदे सरकारने त्यांना अक्षरशः धारेवर धरलं, त्यांच्यावर चौकशा लादल्या, त्यांच्यावर एन्क्वायरी बसवली आणि त्याच्यानंतर जेव्हा हा माणूस या सगळ्या ईडी, सीडी, सीबीआय, सीआयडी या चौकशीतनं बाहेर येण्यासाठी जेव्हा त्यांनी शिंदे गट जॉईन केला, शिंदे गट शिवसेनेमध्ये गेला, तर आज त्यांना पूर्ण क्लीन चिट मिळाली। म्हणजे काय चाललंय काय शिंदे सरकार? म्हणजे तुम्ही ब्लॅकमेल करता समोरच्या माणसाला, त्याच्या मागे ईडी सीडी लावायची, मग त्याला कोंडीत पकडायचं, आपल्याकडे आले की सगळे गुन्हे माफ। किती मंत्र्यांचे गुन्हे? आता हा जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये पोलीस चक्क सांगतात गैरसमजुतीने ह्या गुन्हा दाखल केला। म्हणजे या घोटाळ्याचे आरोप पोलिसांनी गैरसमजुतीने केले। मग तेव्हा जी यंत्रणा काम करत होती ती काम करताना शुद्धीत होती का नशेमध्ये होते? हे नशेडे आहेत का? यांना कळत नाही का? लाज नाही वाटत? बेशरम नालायक कुठचे तुम्ही त्याचे घोटाळे रस्त्यावर आणता, त्याच्या एन्क्वायरी करता, दिवस रात्र त्याच्या मागे माणसं लावता आणि जेव्हा तो तुमच्या सरकारमध्ये सामील होतो तेव्हा तुम्ही त्याला क्लीन चिट देता। म्हणजे तुमचं सरकार हे सामान्य सरकार नाही, चोरांचं, डाकूंचं सरकार आहे। सगळे उठावगिरी घेऊन तुम्ही हे सरकार चालवताय, त्यांचे गुन्हे माफ करतायत। तुम्ही उद्या दाऊदचे पण गुन्हे माफ कराल आणि दाऊदला तुमच्या पार्टीत घ्याल। थोडी तरी लाज बाळगू द्या, थोडं तर देवाला घाबरा। इथलं इथंच फेडावं लागेल शिंदे साहेब, तुम्हाला इथलं इथंच फेडावं लागेल आणि तुम्हाला महाराष्ट्राची जनता अजिबात माफ करणार नाही। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।